कार्याने ही स्पर्धा 4 दिवसाची मोठी स्पर्धा प्रीमियर लीग भरवली जाते आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण जी केलेली मदत आहे ती नक्कीच आमच्या प्रीमियर लीगसाठी मोलाची आहे। आपल्या सर्वांचं मनस्वी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। जाऊया आपण थेट प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे याची नोंद घ्यायची आहे। वाईट आणि बिमर या दोन गोष्टीसाठीच आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे। बाकी दोन्ही पंच आहेत ते पंच पाहतील काय असतील ते, फक्त दोन रिव्ह्यू आपण आपल्याला दिलेले आहेत विमर आणि वाईट साठी याची नोंद घ्यायची आहे। पंचांना विनंती आहे की आपण स्पर्धा चालू करायची। जाऊया थेट मैदानाकडे। आपण पाहतोय आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचकावर येऊन स्थानबंध व्हायचे। स्वागतम सुस्वागतम आगतम या स्पर्धेनिमित्त आपण आपलं उपस्थिती लाभलेली आहे असे संदीपजी म्हात्रे यांचं स्वागत असेल। जाऊया मैदानाकडे। पहिली मॅच आपण पाहतोय, मॅच ऑन होतीये। केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5व आपण पाहतोय। ही मॅच असेल दमदार आणि ही मॅच पाहतोय ग्रांथिक जायंट्स आणि भूषण चॅलेंजर्स। सुरुवात झाली आहे मॅचला आणि पहिलाच फटका येतोय दमदार, आउट ऑफ द पार्क येतोय दणदणीत षटकार। 6 धावेने सुरुवात केली आपण पाहतोय। पहिले 2 चेंडू डॉट झाल्यानंतर हा दमदार फटका कुंजनच्या बॅट मधून खणखणीत षटकार। सहा धावेने खातं खोललं या ठिकाणी आपण पाहतोय। केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5व एक दमदार मॅच येते भेटीला आपल्या। कारण एका बाजूला पाहतोय ग्रांथिक जायंट्स आणि भूषण चॅलेंजर्स हे दोन संघ सामने ठाकलेले आहेत। टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी घेतली आहे। गोलंदाजाचं नाव आहे राकेश। पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहतोय आपण, लॉंग ऑन कडे टाकलेला चेंडू, हा चेंडू डॉट केला गेलाय। नक्कीच सलामीची जोडी, दमदार सलामीची जोडी आपण पाहतोय। एका बाजूला हर्षद, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून हर्षदला ओळखलं जातो, उरण तालुक्यातील नामवंत खेळाडू। जोरदार प्रहार केलाय, पाहतोय आपण, दिलाय तडाखा, आउट ऑफ द पार्क। बाबा रामदेव पतंजली षटकार येतोय। 6 धावांचा पुन्हा एकदा फटका। आणि इथं मात्र घेतली आहे झेल। पहिला हद्रा, पहिला दणका, पहिला मावळा बुरजावरून ढासलतोय तो मात्र भूषण चॅलेंजर संघाचा डीजे। पहिला हद्रा, पहिला दणका, पहिला मावळा बुरजावरून ढासलतो या ठिकाणी। आणि पाहतोय आपण या ठिकाणी भूषण चॅलेंजर संघाचा पहिला मोहरा गारद होतोय, तो सुद्धा एक दमदार खेळाडू कुंजन ठाकूर। बॅक टू द पॅव्हेलियन, नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षल जातोय। पाहावं लागेल ही जोडी कशा प्रकारे आहे। जिथपर्यंत हर्षद आहे ना मैदानावर तिथपर्यंत धावांचा ओघ वाढेल याच्यात मात्र शंका नाहीये।
नवीन गोलंदाज प्रथमेश येतोय, संघातर्फे दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय प्रथमेश ठाकूर. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय. हर्षद मात्र स्ट्राईकला असेल. नवीन आलेला फलंदाज हर्षल मात्र नॉन स्ट्राईकला. प्रथमेश गोलंदाजीसाठी येतोय. दुसरं षटक प्रगती पथावर असेल. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली आहे. 2 फटके टाकले होते कुंजन या खेळाडूंनी. जोरदार प्रहार आणि गेलाय. एक जबरदस्त झेल या ठिकाणी पाहतोय. हर्षद सारखा मोठा खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे हादरा सुद्धा बसला असता. चांगली गोलंदाजी प्रथमेश. गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू पुल केला. हवेत आहे जेल आणि पुन्हा एकदा जेल टिपली गेली आहे. आणखी एक दमदार विकेट. आणखी एक विकेटचं पतंग. डीजे पाहिलं ना आपण. तर मात्र पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकांमध्ये इथं पडझड झाली आहे भूषण चॅलेंजर संघाची. नवीन फलंदाज कौशिक येतोय मैदानामध्ये. नवीन फलंदाज जातोय कौशिक. डावखुरा हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा प्रथमेशचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळचा चेंडू दांडी गोल. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहतोय आपण. काय अभेद, काय भेदक, काय स्पीड, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. वारंवार विकेट पडले जात आहेत. तिथं मात्र पूर्णपणे पडझड झाली आहे भूषण चॅलेंजर संघाची.
पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी. प्रथमेश या गोलंदाजाला खरं तर फोर्ट्रिक झाली असती कधीच, जर विकेट किपरनी झेल जर सोडली नसती ना तर एवढ्याला 4 विकेट फोर्ट्रिक झाली असती. परंतु काय गोलंदाजी, कौतुक करावं लागेल प्रथमेश या गोलंदाजाचं. ग्राथिक जायंट्स या संघाने या खेळाडूला घेतलाय बोली लावून आणि काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार गोलंदाजी आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची संधी या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज अतुल मैदानामध्ये दाखल होतोय. पाहूया पहिली हॅट्रिक साजरी करेल काय केगाव प्रीमियर लीगची या पहिली हॅट्रिक साजरी होईल का. कार्पेट ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा खराब फंबलिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. डीप लॉंग ऑनला चेंडू जातोय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली गेली आहे आणि इथं मात्र 12 वरून धाव पुढे सरकल्या 13 म्हटलं तर पुन्हा एकदा अशुभ आकडा. तसं बघायला गेलं ना तर 12 वरच 4 खेळाडू बाद झालेत. तेही कुंजननी मारलेले आपण पाहतोय 2 षटकार. त्या षटकारानंतर धावाच नव्हत्या आहेत कारण विकेट पडले होते. परंतु इथं पाहतोय डावखुरा हाताचा फलंदाज, फलंदाजीसाठी हर्ष. पाहूया प्रथमेशचा शेवटचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. आणखी एक खराब चेंडू. धाव संख्येत वाढ होते. 14 धावा धाव फलकावर लागतात. गुणलेखकाच्या अहवालानुसार आपण पाहतोय 14 धाव संख्या धाव फलकावर. नक्कीच प्रथमेश काय गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी. 2 धावा दिल्या, 3 विकेट. पुढचा चेंडू सुंदर चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं चेंडू कलेक्ट करतोय आणि 1 धाव घेतली गेली आहे. अप्रतिम दर्जेदार षटक पाहायला मिळालंय. फक्त 3 धावा 3 विकेट. एक जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला. माझी मॅजिकल स्पेल प्रथमेशच्या गोलंदाजीवरून. पाहूया 2 षटक झालेल्या धावसंख्या आपण पाहतोय. 15 धावा धाव फलकावर लागतायत. तिथपर्यंत ऐकूया एक सुंदर संगीत. तर नक्कीच आपण पाहतोय 3रं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार. ग्राथिक जायंट संघाचा कर्णधार ज्यांनी टॉस हारल्यानंतर मला सांगितलं होतं मुलाखतीमध्ये की ह्यांना 50 ते 60 धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा, कारण या मैदानावर 60 ते 50 धावा सहज चेस होऊ शकतात. गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव आहे आतिश. कर्णधार आहे संघाचा. खांद्यावर ओझा असेल आपल्या संघाच्या. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पहिला चेंडू, पहिला ट्रॅक डावखुरा हाताच्या फलंदाजाला. सुरेख चेंडू टाकलाय. लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात. चेंडू अडवला जातोय. 1 धाव घेतली गेली आहे आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. 1 धावेने हळूवारपणे धावसंख्या पुढे सरकली आहे. 16 धावा धावफलकावर लागतात. 4 बाद 16 अशी अवस्था मात्र या ठिकाणी भूषण चॅलेंजर्स संघाची. पूर्ण मॅचचं टेलिकास्ट आपण पाहतोय PTC लाईव्हच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून. या पूर्ण स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातोय आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीवर. आपण या युट्यूबच्या माध्यमातून सातत्याने या मॅचचा आपण आस्वाद घेतला जाऊ शकतो घर बसल्या सुद्धा. नक्कीच अप्रतिम दर्जेदार क्लॅरिटी आपण पाहू शकतो PTC लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल या ठिकाणी आतिश. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. खांद्याचा पूर्णपणे वापर केला आणि चेंडू केलाय डॉट. या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी मात्र. केगाव प्रीमियर लीगचा हा 5वा पर्व आपण पाहतोय आणि 5व्या पर्वामध्ये पहिला उद्घाटनाचा सामना आपल्याला रंगताना दिसतोय. ग्राथिक जायंट्स आणि भूषण चॅलेंजर्स या 2 संघांमध्ये एक दर्जेदार मॅच आपल्या भेटीला येते. गेले 4 दिवस सातत्याने चालणारा हा रणसंग्राम, रणकुंभ, क्रिकेटचा रणधुमाल. जोरदार फटका प्रहार केलाय. पाहूया हवेत आहे, झेल खाली, सेफ झोन आहे. चेंडू थांबलाय. आउटफील्ड खराब आहे आणि त्यामुळे 1च धाव घेतली गेली आहे. 1 धावावर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. आता या 2 खेळाडूंना थोडीशी होडी आहे, ती व्यवस्थित किनाऱ्यापर्यंत न्यावी लागेल कारण यांची होडी फसली आहे.
समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये ही होडी फसली आहे, कारण 4 खेळाडू बाद झाल्यानंतर प्रेशर आलाय. ती होडी मात्र किनाऱ्याला सुखरूप नेण्याचं काम या 2 खेळाडूंचं आहे. आडव्या हाताने केलेला फटका, टायमिंग चुकली आहे, प्रॉपर जनरेट झाली नाही आहे. आणखी एक जेल, मात्र जेल सुटली आहे. पहा, दुष्काळात 13वा महिना, कारण इथं जेल होती, ती जेल तर सुटली आणि चौकाही गेला, म्हणजे धूपही गेला आणि धोपट नाही गेलं, अशी अवस्था मात्र या ठिकाणी केली गेली आहे. आणि इथं मिळाल्या 4 धावा. धावसंख्या पुढे सरकते आहे 21 धावा धावफलकावर. नक्कीच या डावखुरा हाताचा जो हर्ष आहे ना, या हर्षा बॅटमधून आला एक चौकार. 4 धावा बॅटमधून आल्यात, एक कॉन्फिडन्स वाढेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अतिशचा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, LBW, आणखी एक विकेट. इथं मात्र घडतंय काय, काय जबरदस्त गोलंदाजी आहे डीजे. पाच खेळाडू बाद झालेत, म्हणजे अर्धा संघ तंबू मध्ये बसलेला आहे. भूषण चॅलेंजर संघ एक मोठा संघ, की ज्या संघामध्ये एक जबरदस्त खेळाडू आपण पाहिलेत. ते पहिले खेळाडू बाद झाल्यानंतर इथं मात्र आता एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. पुन्हा एकदा पॉइंटला मारलेला फटका, इथं आणखी एक पडलाय विकेट, आणखी एक जेल, आणखी एक बॅक टू द पॅव्हेलियन आलेला खेळाडू जातोय मैदानाच्या बाहेर. डीजे प्रॅक्टिस चालली कॅच घेतली मनोज नाही घेतली ना बँडरच्या मनोज. सोय करायची आहे. पाण्याची पूर्तता करत राहा, कारण उन्हाचा भडका वाढलेला आहे. प्रत्येक खेळाडूला पाण्याची गरज लागेल. तर टीमच्या खेळाडूंना 12व्या खेळाडूंना सूचना असेल की आपण पाण्याची पूर्तता करत राहायचं आहे. ज्याला कुणाला पाणी पाहिजे असेल तर सीमारेषेवर जाऊन आपण पाण्याची सोय तिथं बाटली ठेवत जा, कारण ऊन पाहिलं ना आपण तर उष्णता खूप आहे आणि त्यामुळं सतत खेळाडूंना पाण्याची गरज लागणार आहे. तर प्लीज पाण्याची पूर्तता करायची आहे. काय जबरदस्त गोलंदाजी, जकडून ठेवलंय, बेड्या घातल्यात पूर्णपणे भूषण चॅलेंजर संघाच्या खेळाडूंना. पाहिलं ना तर हर्षद, त्यानंतर कुंजन, त्यानंतर हर्ष, त्यानंतर प्रणय, त्यानंतर आपण पाहतोय कौशिक आणि अनिकेत हे खेळाडू मात्र बाद झालेत. या ठिकाणी आपण पाहतोय 6 खेळाडू या ठिकाणी पूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला. आणि इथं मात्र पाहिलं ना आपण पूर्णपणे प्रेशरमध्ये, अंडर प्रेशरमध्ये हा संघ खेळताना आपण पाहतोय. कारण तर नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त आपल्याला पंचांची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून केली जाते आहे ना, जयेश पाटील आणि त्याच दरम्यान प्रफुल्ल ठाकूर उर्फ पप्पू, हे 2 पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज असेल प्रथमेश, ज्यांनी पहिलं षटक मॅजिकल स्पेल टाकलं होतं, तोच गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीची धारदार गोलंदाजी आपण पाहिली आहे की भूषण चॅलेंजर संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय.
कारण एक षटक 3 खेळाडू बाद केले, 3 धावा दिल्या होत्या. तोच प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू डॉट केला गेलाय, पायाला चेंडू आदलला गेलाय. लॉर्ड एफिले पंचांवर काय परिणाम नव्हता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू. यावेळचा फटका पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली आहे, दुसरी धावचा कॉल असेल, पाहूया. आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण जर पाहिली ना, 23 धावा धावफलकावर, 6 बाद 23 अशी अवस्था मात्र आपल्याला पाहायला मिळते भूषण चॅलेंजर संघाची. तर नक्कीच भूषण चॅलेंजर संघाची या ठिकाणी धावसंख्या थोडीशी वाढवावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील, कारण सन्मानजनक स्कोर 50 ते धावांपर्यंत जाणं गरजेचं आहे. प्रथमेश आडव्या हाताने केलेला फटका आपण पाहतोय, फलंदाजांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. एकच धाव, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे. 24 धावसंख्या, 6 फलंदाज बाद भूषण चॅलेंजर संघ. केगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय, केगाव क्रिकेट क्लब आयोजित केगाव प्रीमियर लीग 2026चा हा पर्व 6-5वं एक जबरदस्त दमदार आयोजन आपण पाहतोय. मैदान जरी शॉर्ट असला ना तरी सुसज्ज मैदान. या मैदानावर रंगत आहे प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर, डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय हर्षद ठाकूर. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. बुंदात टाकलेला चेंडू, यॉर्कर चेंडू, दांडी गुल फर्निचर डिसमिस. आणखी एक 7वा आदरा बसतोय भूषण चॅलेंजर संघाला. डीजे मिळते. षटक क्रमांक 3, षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज पुन्हा एकदा मला अटक कर्णधार आतिश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज येतोय आतिश. 5वं षटक. राईटम ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहतोय. जोरदार फटका प्रहार केलाय, पाहूया. येतोय खणखणीत दणदणीत बऱ्याच अंतरानंतर आलेला हा आउट ऑफ द मार्क षटकार. धावसंख्या पोचली आहे 32 वर. आतिश गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आल्याने चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, शांत होतोय. आणि या ठिकाणी जर पाहिलं ना आपण, आता थोडासा
प्रेशरमध्ये गोलंदाज येतोय की काय असं वाटायला लागलंय. परंतु इथं चांगली फलंदाजी, फटका आलाय बॅटमधून फलंदाजाच्या. अतुल हा फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून आला एक दणदणीत षटकार. पुन्हा एकदा चेंडूची फेस खोललाय. धाव संख्या 1 झोन, डिक्लेअर झोन मध्ये 33 धावा फलकावर लागतायत. 33 33 धावा, 7 फलंदाज बाद. याच खेळाडूला करावा लागेल संघर्ष, कारण संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाहीये. एक फाईट, एक टाईट, एक संघर्षपूर्वक एक स्कोर उभा करावा लागेल. कारण 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना बोलल्यानंतर या ठिकाणी दमदार फलंदाजी बाकीच्या राहिलेल्या चेंडूंमध्ये करावा लागेल. पाहतोय आपण फलंदाज या ठिकाणी अतुल. अतिशचा पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मारलाय आणि पुन्हा एकदा एक धाव. 34 धावा धाव फलकावर. चौतीस धावा धाव फलकावर लागतायत. इथं मात्र पाहतोय आपण एक सन्मानजनक स्कोर उभा करण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंचा चालू आहे. कारण 7 खेळाडू या ठिकाणी बॅक टू द पॅवेलियन म्हणजे तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले आहेत. आणि आज रायगड प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळेल लाईव्ह टेलिकास्टवर सुद्धा. आजची शेवटची रात्र आहे रायगड प्रीमियर लीग सोनारी या मैदानावर चालू असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम. संध्याकाळी चालू होईल ती रात्री. शेवट पहा, एक सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज अतिश. पुढचा चेंडू स्लो आणि इथं मात्र गॅप शॉट आला, एक खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावेने धाव संख्या पोहोचली आहे 38 वर जाऊन पोहोचली आहे. 38 धावा धाव फलकावर लागतायत. या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. उजव्या हाताचा आपण खेळाडू पाहतोय अतुल. या फलंदाजाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 16 धावांवर खेळतोय, 17 धावांवर खेळतोय या ठिकाणी. अतिशचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. आडव्या हाताने पुन्हा एकदा खेळला आहे, फटका मात्र झेल आहे आणि तिथं मात्र झेल टिपली गेली आहे. 8वा हादरा बसतोय डीजे. आठ फलंदाज बाद झाले आहेत. चांगला खेळ दाखवत होता या ठिकाणी अतुल. 17 धावांवर बाद होतोय. 12 चेंडूंचा खेळ केलाय. आपल्या संघासाठी 17 धावांची एक चांगली पारी मात्र या ठिकाणी पाहिली आपण. नक्कीच भूषण चॅलेंजर संघाचा 40+ खेळाडू सूर्यकांत पाटील हा मैदानावर येतोय. कारण कंपल्सरी 2 40+ प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच 40+ खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो. स्कोर आहे 38 धावा 38. 8 फलंदाज बाद, 38 धावा धावफलकावर. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर. दोन्ही 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू आपण पाहिला, उडवलाय ट्रिपल. दांडी गुल. आणखी एक खेळाडू बाद होतोय.
मच या ठिकाणी पूर्णपणे पडझड झाली आहे भूषण चॅलेंजर संघाची. डावखुरा हाताचा फलंदाज ज्ञानेश्वर हा सुद्धा त्रिफलाचीत बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रोहन ठाकूर मैदानामध्ये जातोय. पाहावं लागेल उरलेले षटकांचे चेंडू कशा प्रकारे खेळले जातील. गोलंदाजाचं नाव आहे प्रीत. जोरदार चेंडू, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू वेगवान, भन्नाट स्पीड पाहायला मिळाला, भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे. जखडून ठेवलंय शेवटची अंतिम जोडी भूषण चॅलेंजर संघाची. जोरदार प्रहार केलाय, टायमिंग प्रॉपर झाली नाहीये, जेल आहे पाहूया. आणि हा खणखणीत तिथं मात्र आउटफील्ड मुळे हा चेंडू अडलाय, परंतु या खेळाडूला ही झेल समजलीच नाहीये. आणि नक्कीच मला डोळ्यावर सूर्यकिरण पडल्यामुळे काहीच समजलं नाहीये. नक्कीच या ठिकाणी आपण दोन धावा पळून काढल्या. 40 धावा धावफलकावर लागतायत. सन्मानजनक स्कोर उभा केलाय, परंतु पाहूया अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रीतचा पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. बॅटची एज, विकेट जातोय आणि इथं ऑल आउट होतीये टीम. या ठिकाणी पाहतोय आपण पूर्णपणे टीम ऑल आउट झाली आहे आणि धावसंख्या फक्त 40 काढल्या आहेत. 41 धावांचा आव्हान मात्र या ठिकाणी ठेवलं गेलंय. नक्कीच चला टॉस साठी यायचं आपण. पुढचा टॉस आपण पाहणार आहोत. दोन संघांमध्ये फ्रेश मॅच असेल तर ॲर्मॅको रियांशू 74 स्ट्रायकर्स आणि हार्दिक स्पोर्ट्स. चला रियांश 74 स्ट्रायकर्स आणि हार्दिक स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. आणि इकडे यायचं आहे, खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. ग्राथिक जायंट्स संघाच्या खेळाडूंना सूचना आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5व आता दुसरा सामना होतोय तो म्हणजे हार्दिक स्पोर्ट दांडा वर्सेस ॲरॅमको अवेंजर 74 यांच्यात नाणेफेकी होत आहे. नाणेफेकी प्रमोद पाटील केगावचे बेस्ट अष्टपैलू खेळाडू यांच्या हातून करत आहोत.
नक्कीच दोन्ही संघ नायकांनी थांबायचं आहे कप्तानांनी. मला तर वाटते हार्दिक स्पोर्ट टॉस नाणेफेकी जिंकलेले आहेत, तर तुमचं पुढचं गेम प्लॅनिंग कसं असणार आहे विराज पाटील? आम्ही पहिले फिल्डिंग घेऊ आणि कमीत कमी रनांवर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि नक्कीच आराम का रियांश 74 स्ट्रायकर्स यांना मला तर वाटते नाणेफेकी हारलेले आहेत, पण त्यांचं गेम प्लॅनिंग पुढचं कसं असणार आहे? नक्कीच आम्ही सुद्धा टॉस जिंकलं असं क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता फलंदाजी आलं आहे, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही कॅप्टनसाठी ऑल द बेस्ट. 100% आपला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. कंटिन्यू. थँक्यू सर, धन्यवाद. हार्दिक स्पोर्ट यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सौ या मैदानाकडे स्वागत असेल. पुन्हा एकदा नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिली राख्याला दिली, राख्या ओनर आहे का आहे बघ टीम मध्ये लिस्ट मध्ये का ओनर सोडूनच आपण 2 40 प्लेचे घेतलेत का? ओनर का नाही, राकेश ठाकूरच आहे. हा रुपेश आहे, मग ठीक आहे. नाही पण त्याच्यावर बोली लागलेली, राख्यावर बोली लागलेली. हा बोली लागलेली, मग ठीक आहे, बरोबर आहे. सांगितलं आता 40+ दिलेला पहिला. सागर हे मॉनिटर लाव, आपला आवाज मॉनिटर लाव ना. हॅलो चेक. तर जाऊया मैदानाकडे. नाटकाचा एक अंक संपलाय. नाटकाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होते. आपण पाहतोय फलंदाजी करताना भूषण चॅलेंजर्स संघाने नाणेफेकी जिंकली आणि स्वतःसाठी फलंदाजी घेतली आणि पाहिलं ना तर पडझड झाली होती. बॅट्समॅन बाद झाले, टोटल ऑलआउट झाले. 41 धावा धावफलकावर लागल्या. 40 धावा लागल्यात आणि 41 धावांचं छोटंसं आव्हान हे मात्र ठेवलं गेलंय. ते या ठिकाणी आपण पाहतोय, कारण ही मॅच आहे ना, ही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ग्राथिक जायंट्स संघाला काढायच्या 41 धावा 36 चेंडूमध्ये 6 षटकांचा सामना असेल. जबरदस्त पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. जयेशजी पाटील आणि प्रफुल्लजी ठाकूर हे 2 पंच आजच्या या मॅच साठी लाभलेले आहेत. पहिला गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर 40+ गोलंदाज. डीप पॉइंटच्या दिशेने मारलेला खणखणीत असा फटकार आपण पाहतोय. षटकार, खणखणीत दणदणीत षटकार. डीजे ही जोडी जर पाहिली ना तर कर्णधार आतिश आहे, आतिश ठाकूर. जोरदार प्रहार पुन्हा एकदा. आणखी एक स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत चौकार. 4 धावा सलामी दिली आहे आमच्या पॅवेलियन बॉक्सला. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा ठोकल्या गेल्या आहेत. म्हणजे गोलंदाजाचा धुडला उडवला गेलाय. ज्ञानेश्वर 40+ हा गोलंदाज आपण पाहतोय. भूषण स्पोर्ट्स या ठिकाणी भूषण चॅलेंजर्स संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातोय का? नक्कीच लॉंगॉनचा खेळाडू
सर्कलमध्ये आणला जातोय आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला खेळाडू मात्र तैनात केला गेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर 40+ गोलंदाज 2 चेंडूमध्ये दिल्या 10 धाबा. पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. जोरदार प्रहार आउट ऑफ द पार्क येतोय खणखणी दणदणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय PTC लाईव्हच्या माध्यमातून. 4 दिवस ही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव कडू यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे ही लाईव्ह स्पर्धेसाठी. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. जोरदार प्रहार पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन कडे दन दन करीत जातोय सीमारेषेच्या पार. चौकार डीजे. मात्र गोलंदाजाचा उडवलाय धुरला. तर पाहिलं ना 2 षटकार 2 चौकार टोटल 20 धाबा खेचल्यात. अतिश कर्णधार आहे. नक्कीच आपण पाहतोय ग्राथिक जायंट संघाचा फलंदाज. जोरदार प्रहार पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धाबा आणखी येत आहेत. पूर्णपणे मॅचचा जी लय होती ती लय बिघडून टाकली आहे. कारण 26 धाबा धावफलकावर लागतायत या ठिकाणी. जोरदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथं सुद्धा चेंडू गेलाय. इथं म्हणतात ना की दुष्काळात 13वा महिना तशी अवस्था मात्र या ठिकाणी. तब्बल 30 धावा पहिल्या या षटकामध्ये धावा लुटल्यात. लई लूट केली आहे. कारण गोलंदाज पाहतोय आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर 40+ गोलंदाज. या गोलंदाजाचा उडवलाय धुव्वा. कारण इथं दिल्यात पूर्णपणे 30 धावा. पाहिलं ना आपण तर 3 षटकार आणि 3 चौकार टोटल 30 धावांवर खेळतोय. आतिश ठाकूर हा कर्णधार आहे या ठिकाणी ग्राथिक जायंट संघाचा. दाखवलं जातोय दमदार फलंदाजी आणि भूषण चॅलेंजर्स संघाचा पूर्णपणे धुवा उडवला गेलाय. प्रथमतः गोलंदाजी करताना कणा मोडला. त्यानंतर आता फलंदाजी करताना पूर्णपणे मॅचची जी मजा आहे ती घालवून टाकली आहे. पुन्हा एकदा हर्षद नवीन कर्णधार आहे संघाचा. जोरदार प्रहार केलाय आणि आता ही इथं सुद्धा ही कॅच मात्र गेली आहे. आणखी एक चौकार. 34 धावा धावफलकावर. पूर्णपणे मॅचची पूर्णपणे धुवा उडवला जातोय. काय फलंदाजी. सलामीला आलेली जोडी सागर आणि आतिश. सागरच्या बॅटमधून आणि चौका आलाय. सलामीला आलेला हा फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईकवर पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. पुन्हा एकदा हर्षद. पुन्हा एकदा लो फुल टॉस. गॅप शॉट मध्ये चेंडू येतोय. चेंडू अडवला जातोय आणि एक धाव घेतली गेली आहे. धावत संख्या पोहोचली आहे 35 वर. 35 धावत संख्या आपण पाहतोय. 6 धावांची गरज असणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. आणखी एक खराब चेंडू. धावसंख्या पोहोचली आहे 36 वर. 5 धावांची आवश्यकता.
बॅटची एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1 धाव. धावसंख्या पोहोचली आहे 37 वर. 4 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे कारण एक वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. चेंडू जबरदस्त उचली देणारा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. अतिश ठाकूरची झंझावती पारी आपल्याला पाहायला मिळते आहे. 8 चेंडू या ठिकाणी धावसंख्या तब्बल लुटल्यात. आणखी एक प्रहार, आणखी एक येतोय खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. विजय होतोय या ठिकाणी. नक्कीच ग्राथिक जायंट संघ विजय होतोय. विजय संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार की आपल्याला आणखी चान्स मिळणार आहे. त्या चान्सचा, त्या संधीचा आपण सोनं करायचं आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. नवीन मॅच येते आपल्या भेटीला. एका बाजूला असेल ॲरामेको रियांश 74 स्ट्रायकर्स आणि हार्दिक स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये.